नमस्कार मित्रांनो, माझं नाव आर्यन आहे. मी मूळचा पुण्याचा, पण सध्या कामानिमित्त मुंबईत असतो. ही गोष्ट माझी आणि माझ्या मामीच्या मुलीची आहे, म्हणजेच सोनियाची. सोनिया दिसायला अत्यंत देखणी आहे, पण त्याहीपेक्षा तिचं मन मोकळं आहे. आम्ही लहानपणापासूनचे मित्र आहोत. ती माझ्याशी अगदी मोकळेपणाने बोलते. तिच्या आयुष्यातल्या सर्व गुपित मला सांगते. तिचं व्यक्तिमत्व इतकं आकर्षक आहे की कुणाचंही लक्ष वेधलं जाईल. तिचं अस्तित्व आणि तिची चालण्याची ढब नेहमी मनाला भुरळ घालणारी असायची. आम्ही फोनवर तासनतास बोलायचो. चॅटिंगमध्येही ती खूप क्लोज होती. मला कुठेतरी जाणवू लागलं होतं की आमच्यात मैत्रीपेक्षा काहीतरी जास्त आहे, पण मी कधीच पुढाकार घेतला नव्हता. तर ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा मी सुट्टीत मामाच्या गावी साताऱ्याच्या बाजूला एक गावाला जाणार होतो. निघताना माझ्या लक्षात आलं की शॉपिंगसाठी थोडा उशीर झाला आहे, म्हणून मी शहरात जाऊन काही नवीन कपडे घेतले आणि आपल्या बाईकने मामाच्या घराकडे निघालो. वाटेत मला एक माझा जुना मित्र भेटला. त्याने मला सांगितलं की आपल्या एका मित्राच्या बहिणीचं लग्न आहे आणि तिथे जाणे गरजेचं आहे. लग्नातले सर्व विधी उरकता बराच उशीर झाला होता. तिथल्या वातावरणात थोडी पार्टीही झाली आणि मी रात्री उशिरा मामाच्या घरी पोहोचलो. रात्री 12 वाजले होते. मुख्य दरवाजा उघडाच होता. कदाचित माझ्यासाठीच त्यांनी तसा ठेवला असावा. आत गेल्यावर मी पाहिलं तर सगळे अंगणात गार हवेत झोपले होते. मी माझा बॅग ठेवण्यासाठी आतल्या खोलीत गेलो तर तिथे सानिया बेडवर एकटीच शांत झोपली होती. तिला तिथे बघून माझ्या मनात भावना दाटून आल्या. मी हळूच तिच्या शेजारी जाऊन आडवा झालो. मला झोप येत नव्हती. माझं पूर्ण लक्ष तिच्या अस्तित्वाकडे होतं. थोडा धीर करून मी तिच्या जवळ गेलो. मी हळुवारपणे तिच्या व्यक्तिमत्वाचा सुंदर अनुभव घेऊ लागलो. माझ्या मनात भावना इतक्या तीव्र झाल्या होत्या की त्या आवरता येत नव्हत्या. मी हळूच तिचा हात हातात घेतला आणि तिला जवळ ओढलं. मला जाणवलं की ती झोपली नाही आहे, तर तीसुद्धा या क्षणाचा आनंद घेते आहे. मी तिच्या जवळ गेलो आणि पापी दिली. तो अनुभव इतका ओला आणि खोल होता की आमचं भान हरपलं. ती हळू आवाजात म्हणाली, आर्यन, आय लव्ह यू. आज मला तुझं प्रेम पूर्णपणे अनुभवायचं आहे. मी तिला मिठीत घेतलं आणि आम्ही दोघंही सुंदर वेळेचा अनुभव घेऊ लागलो. तेव्हा ती आनंदाने शहारली. आम्ही दोघंही एकमेकाच्या प्रेमात पूर्णपणे बुडालेलो होतो. मी तिच्या जीवनात प्रेमाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या आणि आम्ही दोघेही एक वेगळ्याच जगात पोहोचलो. थोड्या वेळाने आम्ही पुन्हा गप्पा मारू लागलो. ती म्हणाली, तू इतके दिवस गप्प का होतास? आपण किती वेळ वाया घालवला. मी पुन्हा तिच्या व्यक्तिमत्वाचा सुंदर अनुभव घेऊ लागलो. त्या रात्री आम्ही 3 वेळा एकमेकांच्या प्रेमात हरवून गेलो. पहाटेची वेळ होत आली होती. त्या क्षणी मला एक वेगळीच जाणीव झाली. आतापर्यंत मला वाटलं होतं की हे फक्त अनुभवाचाच प्रभाव आहे, पण तिच्या डोळ्यात पाहिल्यावर मला समजलं की हे त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. हे फक्त अनुभव नव्हता, तर 2 जीवांचा एकमेकांवर असलेला अगाध विश्वास होता. आमच्या या नात्याला आता एक वेगळीच उंची मिळालेली होती. पण मनात कुठेतरी प्रश्न होता, उद्या जेव्हा सूर्य उगवेन तेव्हा या नात्याचं स्वरूप काय असेल? कुटुंबासमोर आम्ही कसे वागू? हे केवळ एका रात्रीचं होतं की आमच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात? सानियाच्या चेहऱ्यावरचे ते समाधान पाहून मला वाटलं की कदाचित नियतीने आमच्यासाठी काहीतरी खूप मोठं लिहून ठेवलं आहे. सकाळचे 6 वाजले होते. साताऱ्याच्या त्या डोंगरामधून येणारा थंड वारा खिडकीतून आत येत होता. सानिया अजूनही शांत झोपली होती, पण तिच्या चेहऱ्यावर काल रात्रीचं ते समाधान आता थोडं वेगळं वाटू लागलं होतं. ते समाधान होतं की एखादं गूढ हसू. मी उठलो, चादर नीट केली आणि अंगणात आलो. मामा चहा पीत बसले होते. मला बघताच त्यांनी एक विचित्र कटाक्ष टाकला, आर्यन, रात्री उशिरा आलास ना? कोणाला जाग तर नाही ना आली? त्यांच्या आवाजात एक प्रकारची जडता होती. मी फक्त होकारार्थी मान हलवली, पण माझं लक्ष आता खोलीकडे होतं. सोनिया बाहेर आली. तिने माझ्याकडे पाहिलं, पण तिच्या डोळ्यात काल रात्रीचं ती ओढ नव्हती. उलट तिचे एक कोरडेपणा होता, जणू काहीच झालं नाही. दुपारच्या वेळी आम्ही दोघं शेतात फिरायला गेलो. मला वाटलं आम्ही कालच्या रात्रीबद्दल बोलू, पण सानिया अचानक गप्प झाली. ती चालताना वारंवार मागं वळून पाहायची. काय झालं सानिया? कोणी पाठलाग करतंय का? मी विचारलं. तिने माझ्याकडे पाहिलं. तिचे डोळे अचानक लाल झाले होते. आर्यन, तुला वाटतं तितकं सगळं साधं नाही आहे. काल रात्री जे झालंय ते व्हायला नको होतं, कारण आता तो तुला सोडणार नाही आहे. कोण तो? माझा थरकाप उडाला. तिने काही उत्तर दिलं नाही, फक्त पळत घराकडे निघून गेली. त्या क्षणापासून मला जाणवू लागलं की या घरात मी एकटा पाहुणा नाही आहे, तर कोणीतरी तिसरं आहे जे आमच्यावर नजर ठेवून आहे. त्याच संध्याकाळी मला माझ्या त्या मित्राचा फोन आला.
ज्याला मी लग्नात भेटलो होतो. त्याचा आवाज घाबरलेला होता. आर्यन, तू काल ज्या लग्नात आला होतास तिथे एक खून झाला आहे आणि पोलीस CCTV फुटेज तपासत आहेत. तू तुझी बाईक तिथेच पार्क केली होतीस ना? माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी तर कुणाला साधा स्पर्शही केला नव्हता. मग खून. मी माझी बॅग तपासायला गेलो तर त्यात माझे कपडे नव्हते. त्याऐवजी एका पांढऱ्या शर्टवर लाल शिंतोडे उडालेले कपडे होते. हे कपडे माझे नव्हते, पण ते माझ्या बॅगेत आले कसे? रात्री जेवताना टेबलवर एक शांतता होती. सानिया सतत चाकूने ताटावर आराखड्या काढत होती. तो आवाज कानात कुजबुजत होता. अचानक मामा म्हणाले, आर्यन, साताऱ्याच्या या भागात रात्री खूप विचित्र घटना घडतात. लोक म्हणतात की ते माणसाच्या मनातील सुप्त इच्छा बाहेर येतात आणि त्या कधीही हिंसक होतात. मला आठवलं सानियाने काल रात्री म्हटलं होतं, मला तुझं प्रेम पूर्णपणे अनुभवायचं आहे. पण तिचा अर्थ काय होता? रात्री मी पुन्हा झोपायला गेलो. यावेळी रात्री सानिया खोलीत आली नाही. पण रात्री 2 वाजता मला कोणीतरी रडण्याचा आवाज आला. मी हळूच उठलो आणि मागच्या परसात गेलो. तिथे सानिया चिखलात काहीतरी गाडत होती. मी जवळ गेलो आणि ओरडलो, सानिया, हे काय चाललंय? ती वळली. तिच्या हातात तो शर्ट होता जो माझ्या बॅगेत होता. तिथे थंड स्वरात उतरलेलं होतं, मी तुला वाचवेन आर्यन. तू काल रात्री शुद्धीत नव्हतास. तू ज्या मित्राला भेटला होतास तो 2 वर्षापूर्वीच वारला आहे. मग तू काल रात्री कुणासोबत पार्टी केलीस? माझं डोकं चक्रावून गेलं. जर माझा मित्र जिवंत नव्हता तर मी कोणाशी बोललो? मी लग्नात कोणासोबत होतो? मला आठवू लागलं, मी एकटाच प्यायलो होतो, मी एकटाच नाचलो होतो. पण तो खून. मी सानियाच्या हातातला तो शर्ट हिसकावून घेतला. त्यावर एका मुलीचं नाव लिहिलेलं होतं, सानिया. हे काय आहे सानिया? हे तुझं नाव या शर्टवर कसं? ती हसली. तिचं हे हसणं आता मोहक नव्हतं तर भीतीदायक होतं. आर्यन, मी सानिया नाही आहे. सानिया तर गेल्या वर्षीच विहिरीत पडून मेली. मी तिची सावली आहे, जी तुझ्या मनातल्या अपराधीपणातून जन्माला आली आहे. तू विसरलास का? पुण्याहून येताना तुझ्या कारने एका मुलीला उडवलं होतं. ती मुलगी मीच होते. माझ्या डोळ्यासमोर तो अपघात स्पष्ट झाला. मी घाबरून पळून आलो होतो. मला वाटलं कुणी पाहिलं नाही, पण सानिया किंवा तिचं रूप माझ्या डोळ्यासमोर उभं होतं. अचानक लाईट गेली. कुणाचा तरी हात माझ्या गळ्याभोवती आवळला गेला. तो आवाज मामाचा होता, आर्यन, तू माझ्या मुलीचा जीव घेतलास. आता तुला तिची सोबत कायमची करावी लागेल. मी धडपड करू लागलो, पण जेव्हा लाईट आली तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. मी एकटाच त्या खोलीत होतो. माझ्या हातात एक जुना फोटो होता. फोटोत सानिया आणि मी होतो, पण सानियाच्या जागी एक काळा धपा होता. बाहेरून पोलिसाच्या गाडीचा सायरन वाजू लागला. मी खिडकीतून पाहिलं तर पोलीस अंगणात उभे होते. पण ते कुणाला शोधत आले होते, मला की सानियाला? आणि सर्वात मोठा प्रश्न, जर सानिया मेली होती तर काल रात्री कोण होतं? मी पोलीस स्टेशनमध्ये बसलो होतो. इन्स्पेक्टरने माझ्यासमोर एक व्हिडिओ प्ले केला. हे पहा आर्यन, CCTV फुटेज. तू काल रात्री 12 वाजता या रिकाम्या पडक्या वाड्यात आलास. तू कोणाशी तरी हवेत गप्पा मारत होतास, कोणाला तरी मिठी मारत होतास आणि आरशासमोर उभा राहून स्वतःलाच आय लव्ह यू म्हणत होतास. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट, या वाड्यात गेल्या 10 वर्षापासून कोणीच राहत नाही. तुझे मामासुद्धा नाही. माझ्या हातात असलेला चहाचा कप खाली पडला. जर तिथे कोणीच नसतं तर काल रात्रीच्या त्या 5-6 पिचकाऱ्या आणि तो अगाध विश्वास नक्की काय होतं? मी कोणाच्या प्रेमात पडलो होतो? एका प्रेताच्या की स्वतःच्या वेडेपणाच्या? मित्रांनो, पुढे आर्यनसोबत नेमकं काय घडलं हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का? जर पुढचा भाग पाहायचा असेल तर कॉमेंटमध्ये आर्यन लिहा.